नमस्कार मित्रांनो लाडक्या बहिणीसाठी एक अत्यंत महत्त्वाची खुशखबर आलेली आहे आणि ही खुशखबर काय आहे तर ते तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर मित्रांनो, मुख्यमंत्र्यांनी शपथविधी झालेला आहे. या शपथविधीमध्ये तुम्हाला एक अत्यंत लाडक्या बहिणीसाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी म्हणजे तुम्हाला 6वा हप्ता तुमच्या खात्यामध्ये कधी जमा होणार आहे ते ते या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तर मित्रांनो, तुमच्यापर्यंत मुख्यमंत्र्यांचं एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा व्हिडिओ आलाच असेल आणि त्यांनी असा आदेश केलेला आहे की मार्च एंडी त्यांनी मंत्र्यांना देखील आदेश दिलेले आहेत आणि या आदेशामध्ये त्यांना असं सांगितलेलं आहे की लाडक्या बहिणीचा महिन्याचा डिसेंबर महिन्याचा हप्ता 1500 रुपयाऐवजी 2100 रुपये करून तो तुमच्या खात्यामध्ये लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये कधी जमा होणार आहे आणि त्याचं डिसेंबरच्या एंडिंग पर्यंत या हप्त्याचं वितरण तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. तर लाडक्या बहिणीसाठी कुठल्या लाडक्या बहिणी अशा आहेत या पात्र योजनेसाठी, तर त्यांची यादी देखील आलेली आहे आणि यासाठी तुम्हाला तुमचं स्टेटस कसं पाहायचं तेही तुम्हाला मी या व्हिडिओच्या आधी तुम्हाला माझे शेतकरी मित्र या चॅनलवरती सांगितलेलं आहे. तर मित्रांनो, तुम्ही शेतकरी कृषी मित्र या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजेच माझे टाकलेले व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील. तर मित्रांनो, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यपद त्यांच्याकडे दिलेलं आहे आणि मुख्यमंत्री पद देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गेलेला असून तुम्हाला या योजनेचा लाभ तुम्हाला उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्या हस्ते तुम्हाला लवकरच वितरित होणार आहे. मार्च अखेरीस तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये या योजनेचा हप्ता तुमच्या खात्यात पडणार आहे. तर मित्रांनो, लाडक्या बहिणीसाठी एक अत्यंत महत्त्वाची खुशखबर होती. ही खुशखबर तुमच्यापर्यंत मला सांगावीच वाटलं म्हणून मी हा व्हिडिओ बनवला आणि तुम्हाला वेळोवेळी अशीच माहिती अपडेट जर पाहायचं असेल तर आपला चॅनल शेतकरी मित्र आहे, या चॅनलवर वेळोवेळी अपडेट तुम्हाला पडत राहतील आणि त्याचं नोटिफिकेशन आपल्यापाशी येण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करायचं आहे. आणि तर मित्रांनो, तुम्हाला लाडक्या बहिणीचं स्टेटस म्हणजे कुठल्या महिन्याला हप्ता कुठल्या महिन्याला येणार आहे आणि ज्या महिलांसाठी या हप्त्याचं वितरण आतापर्यंत केलेलं आहे आणि हे जे अर्ज कधी चालू होणार आहेत आणि ज्या महिलांनी अर्ज केले नाहीत यांच्यासाठी पुढं करायचं काय, तर त्याबद्दलही मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे. तुम्ही यासाठी अर्ज जर केला नसेल तर तुम्हाला एखादी लिंक दिली जाईल, एक अशी तारीख दिली जाईल, त्या तारखेला तुम्हाला अर्ज करायचे आहेत. या अर्ज केल्यानंतर तुम्हाला या योजनेत पात्र केलं जाईल. पात्र केल्यानंतर तुम्हाला या हप्त्याचं वितरण होणार आहे. तर तुम्हाला जानेवारी फेब्रुवारी मध्ये तुम्हाला 7वा आणि 8वाही हप्ता मिळणार आहे असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे. याआधी तुम्हाला 6वा हप्ता तुम्हाला मार्च अखेरीस तुम्हाला तारीख दिलेली नाही, त्या तारखेपर्यंत तुम्हाला हप्ता वितरित होणार आहे. मुख्यमंत्र्यांनी वरच्या अधिकाऱ्यांना देखील सांगितलेलं आहे की तुम्हाला हा हप्ता वितरित करा म्हणून. तुम्हाला 1500 रुपयाऐवजी 2100 रुपये येणार आहेत आणि त्यासोबत तुम्हाला त्याची बेनिफिशरी लिस्ट देखील तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायतमध्ये किंवा तुमच्या अंगणवाडी सेविका यांच्याकडे डॅशबोर्डला इथं दाखवलेलं जाईल आणि तुम्हाला त्याचं बेनिफिशरी लिस्ट स्टेटस तुम्हाला जर पाहायचं असेल तर आपल्या ladkibahn.maharashtra.gov.in या वेबसाईटवर जायचं आहे. या वेबसाईटवरती गेल्यानंतर तुम्हाला तिथं खाली बेनिफिशरी स्टेटस असं दाखवलं जाईल आणि त्याला क्लिक करायचं आहे. तिथं तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे किंवा तुमचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे. आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर तुमचा पूर्ण बायोडाटा येईल खाली. तुम्ही या योजनेसाठी पात्र आहे किंवा नाही हे तिथं दाखवलं जाईल आणि जर तुम्ही त्या योजनेसाठी पात्र जर असाल तर तुम्हाला या हप्त्याचं वितरण होणार आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आपला व्हिडिओला आवडला असेल आणि जर ज्या महिन्याला हप्ता अजूनपर्यंत आला नसेल तर अशा बहिणींपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. धन्यवाद.